वसई विरार नालासोपारा शहरामध्ये मागच्या 5 दिवसापासून झालेल्या अतिवृष्टीने पूर्ण शहर जे आहे हे जलमय झालेलं होतं आणि त्यामुळे आज काल दुपारपासूनच पावसाने विश्रांती घेतलेली आहे आणि आज पूर्ण शहर जे आहे हे पूर्ववत पदावरती आलेलं आहे। मात्र या अतिवृष्टीमुळे झालेली जी दुर्गंधी आहे आणि घाणीचं साम्राज्य आहे यासाठी वसई विरार महापालिकेचे स्वच्छता दूत जे आहेत हे आता मैदानामध्ये उतरलेले आहेत। त्याच्यासोबतच या ठिकाणी जर बघितलात आपण तर सामाजिक संस्थांना सुद्धा महापालिकेने या ठिकाणी आव्हान करण्यात दिलेलं होतं। त्यामुळं या ठिकाणी आज सकाळपासूनच पूर्ण टीम जे आहेत या रस्त्यावरची घाण काढण्यासाठी या ठिकाणी तत्पर असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। स्वतः वसई विरार महापालिकेच्या उपायुक्त अर्चना दिवे या जे स्वच्छता विभागाचं काम बघतात त्या स्वतः या ठिकाणी मैदानावरती उतरलेल्या आहेत आणि पूर्ण परिसराची जी दुर्गंधीयुक्त पाहणी आहे ही करण्यात येत आहे। या ठिकाणी अनेक सामाजिक संस्था आहेत ज्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सुद्धा आज त्यांना पूर्ण मदत केल्या जाते आणि शहरामध्ये जी साचलेली दुर्गंधी जी आहे ही कुठेतरी आता स्वच्छ करण्याचं कारण या दुर्गंधीमुळे पुन्हा एकदा आरोग्याची समस्या सुद्धा निर्माण होऊ शकते। त्यामुळे एकीकडे स्वच्छता चालू आहे तर दुसरीकडे या ठिकाणी औषध फवारणीचं सुद्धा काम या ठिकाणी हाती घेतलेलं आहे। त्यामुळं या ठिकाणच्या रहिवाशांना आरोग्याची समस्या निर्माण होईल, दुर्गंधीचा सामना करू नये यासाठी महापालिका आणि सामाजिक संस्था ज्या आहेत आता रस्त्यावरती उतरून स्वच्छतेचं काम करत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट हरी नेगीसह विजय गायकवाड, TV9 मराठी, नालासोपारा। मॅडम एक फक्त हे घेऊया, आपल्या किती टीम आहेत कार्यरत सध्या आणि किती ठिकाणी आपले सगळे पथक काम करत आहेत आरोग्याचं कैसा लेगा मैडम असं अतिवृष्टीचं संकट संपलेलं आहे। मात्र आता आरोग्याचं आणि स्वच्छतेचं संकट महापालिकेसमोर उभं राहिलेलं आहे। मात्र सकाळपासूनच पावसाचा निचरा झाल्याच्या नंतर या ठिकाणी महापालिका ही ॲक्शन मोडवरती आलेली आहे। सध्या माझ्यासोबत जे स्वच्छता विभागाच्या प्रभारी उपायुक्त अर्चना दिवे मॅडम आहेत। मॅडम कशा पद्धतीनं आज आपण स्वच्छता मोहीम हाती घेतलेली आहे? ज्या ठिकाणी पाणी ओसरलेलं आहे त्या सगळ्या ठिकाणी आपण स्वच्छतेसाठी विशेष मोहीम घेतो आणि जे आपले कर्मचारी आहेत तर ते 3 शिफ्टमध्ये आपण काम करतो आणि आपलं सगळ्यात जास्त लक्ष शाळा कॉलेजेस याच्यावर आहे। आधी आपण त्या ठिकाणची स्वच्छता करून देणार आहोत। तिथं म्हणजे फवारणी, औषध फवारणी, त्याच्यानंतर धूर फवारणी या सगळ्या आपण तिथं काम सुरू केलेलं आहे। त्याचप्रमाणे रस्त्यावर जिथं जिथं कचरा आहे किंवा लोकांचा जो कचरा उचलायचा राहिलेला आहे तर तो कचराही आपण उचलून घेतो आहे आणि त्याचप्रमाणे जिथं पाणी साचलेलं होतं आणि जिथं गाळ सदृश्य परिस्थिती झाली तर तो गाळ उचलण्याचा आपण आता आजपासून आपण सुरुवात केलेली आहे। सध्या काही आपत्तीजनक अशा काही घटना आहेत का? आजाराचे काही प्रमाण वाढू शकतात का? आपण नागरिकांना काय आव्हान कराल? आता सध्या जे पाण्यातनं जे काही आजार उद्भवतात ना त्याची शक्यता जास्त आहे। तर नागरिकांना आम्ही ह्या सूचना देऊ की त्यांनी पाणी जे आहे उकळून पाणी त्यांनी ते पियावं। निश्चितच आपण जर बघितलं तर या अतिवृष्टीमुळं अनेक संसर्गजन्य आजारसुद्धा होण्याची शक्यता आहे। महापालिका अनेक सामाजिक संस्था ज्या आहेत या स्वच्छतेसाठी काम करत आहेत। शाळा, महाविद्यालय आणि हॉस्पिटल ज्या ठिकाणी हे अतिवृष्टीचं पाणी साचलेलं होतं, दुर्गंधी निर्माण झालेली होती त्या ठिकाणी औषध फवारणी आणि कचरा उचलण्याचं काम आता महापालिकेनं हाती घेतलेलं आहे। मात्र नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सुद्धा पाणी उकळून प्यावं असं आव्हानही पालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश नेगीसह विजय गायकवाड, TV9 मराठी, नालासोपारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।